लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील श्री क्षेत्र देवगड येथे कार्तिक पौर्णिमेनिमित्ताने भगवान दत्तात्रेयांसह कार्तिक स्वामींच्या दर्शनाचा लाखो भाविकांनी लाभ घेतला। तर दुपारनंतर गर्दीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्याने रात्री उशिरापर्यंत भाविकांची गर्दी बघायला मिळाली। नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड येथे कार्तिक त्रिपुरी पौर्णिमेनिमित्ताने भगवान दत्तात्रेयांसह कार्तिक स्वामींचे लाखो भाविकांनी दर्शनासाठी हजेरी लावून त्रिपुर वाती जाळल्या। आज बुधवार 5 नोव्हेंबर रोजी कार्तिक पौर्णिमेला देवगड संस्थानचे प्रमुख गुरुवर्य भास्करगिरी महाराजांसह संस्थानचे उत्तराधिकारी प्रकाशनंद गिरीजी महाराजांच्या हस्ते व हजारो भाविकांच्या उपस्थितीत भगवान दत्तात्रेयांसह कार्तिक स्वामींची महाआरती पार पडली। देवगड येथील प्रवरा नदीच्या तीरी असलेल्या घाटावर हजारो भाविकांनी गंगा स्नान करून प्रवरामाईची पंचारती पूजा करून त्रिपुर व कार्तिक पौर्णिमेच्या निमित्ताने सुवासिनींनी मंदिर प्रांगणात त्रिपुर वाती जाळून मनोभावे पूजा केली। श्री क्षेत्र देवगड येथे कार्तिक स्वामींच्या दर्शनासाठी पहाटेपासून लाखो भाविकांनी हजेरी लावली। तर कार्तिक पौर्णिमेनिमित्ताने प्रत्येक भाविकांच्या हातामध्ये कार्तिक स्वामींना प्रिय असलेला मोरपीस सर्वांचे आकर्षण ठरत होते। दुपारच्या सत्रात भाविकांची दर्शनासाठी उच्चांक केलेला दिसून आला। यात महिला भगिनींची लक्षणीय संख्या होती। यावेळी झालेल्या महाआरती प्रसंगी देवगड संस्थानचे सेवेकरी तसेच छत्रपती संभाजीनगर व अहिल्यानगर जिल्ह्यातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्तिक पौर्णिमेला देवगड मंदिर प्रांगण गर्दीने फुलून गेला होता। भगवान दत्तात्रेयांसह कार्तिक स्वामींचे दर्शन घेण्यासाठी मोठी दर्शन बारी लागली होती। यावेळी उपस्थित भाविकांनी भगवान दत्तात्रेयांसह कार्तिक स्वामी पंचमुखी सिद्धेश्वर श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबांच्या समाधीचे दर्शन घेतले। कार्तिक पौर्णिमेला देवगडला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते। मंदिराच्या बाहेरील प्रांगणात देखील मोठी यात्रा भरली होती। विविध गृहोपयोगी वस्तूंच्या स्टॉलसह मावा मिठाई, धार्मिक ग्रंथ, खेळणी यांची दुकानेही मोठ्या प्रमाणात थाटण्यात आली होती। त्रिपुरा कार्तिक पौर्णिमेनिमित्ताने भक्त परिवारांच्या वतीने महाप्रसाद वाटण्यात आला। तर नेवासा पोलीस स्टेशनच्या वतीने मंदिर परिसरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता। आज त्रिपुरा पौर्णिमेला कार्तिक पौर्णिमा आहे म्हणतात। भगवान कार्तिके हे भगवान शंकराचे ज्येष्ठ सुपुत्र आहेत। गणपती बाप्पा आणि कार्तिक स्वामी। कार्तिक स्वामी हे जन्मताच विरक्त होते आणि वर्षातून या कार्तिक पौर्णिमेला सर्व माता भगिनीला कार्तिक स्वामीचे दर्शन घेण्याची कार्तिक स्वामींनी परवानगी दिलेली आहे आणि आशीर्वादही देतात। तेव्हा आजच्या या कार्तिक पौर्णिमेला सर्व माता भगिनी आपापल्या श्रद्धेप्रमाणे 11, 21, 101 वाती जाळत असतात। वाती जाळायचा याचा अर्थ असा आहे की आमचं जीवन सदैव प्रकाशमान राहू द्या, प्रज्वलित राहू द्या। आमच्या अंतःकरणातला जो अंधकार आहे, अज्ञानाचे असेल, कुठला गैरसमजता असेल, तो सगळा दूर होऊ द्या आणि त्या निमित्ताने आम्ही आपल्या समोर हे प्रकाशरूप वात तेवत ठेवतो। त्याच्यानंतर आपल्या जवळची काही दक्षिणा कार्तिक स्वामीच्या पादुकाला लावून आपल्याजवळ घेण्याची पद्धत आहे की आपल्या कष्टामध्ये, कमाईमध्ये बरकत आली पाहिजे म्हणून स्पर्श करून बरीचशी मंडळी आपल्या जवळचं धन, पैसे काय असेल ते स्पर्श करून घेऊन जातात। ही अपार श्रद्धा आहे। विशेषतः कर्नाटकामध्ये कार्तिक स्वामींची खूप मोठ्या प्रमाणात उपासना होत असते। आज देशभर हा सर्व कार्यक्रम चालू आहे। त्याप्रमाणे श्री क्षेत्र देवगड येथे श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबा यांनी कार्तिक स्वामीची मूर्ती या ठिकाणी स्थापन केलेली असल्यामुळं आपल्या परिसरातील अहिल्यानगर, संभाजीनगर आजूबाजूच्या परिसरातूनही सर्व दूरदूरून सर्व भक्तगण, सर्व माता भगिनी या ठिकाणी येऊन दर्शन करून आपला आनंद प्राप्त करून घेतात, समाधान प्राप्त करून घेतात।